मानवतेच्या उत्कर्षाकडे ज्यांनी वाटचाल केली, सर्वस्व आपलं अर्पण केलं, त्या संत परंपरेलाही मी या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या नागरिक बांधवांनो, माता भगिनींनो, तरुण मित्रांनो, आजच्या या महासभेचे प्रमुख अतिथी म्हणण्यापेक्षा प्रमुख मार्गदर्शक, वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते, राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, मंचकावरती विराजमान झालेले सर्व माझे पूर्व विभागीय वंचित बहुजन आघाडीचे नेतागण, सहकारी, या जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, वेळेचं भान ठेवून मी माझं भाषण आटोपताच लवकरच घेणार आहे, पण त्यापूर्वी आपणा सगळ्यांना सावधानतेचा इशारा करणं हे माझं कर्तव्य आहे असं मी समजतो। आज सकाळचा जर न्यूजपेपर तुम्ही पाहिला असेल, सगळ्यांकडे पेपर येतात माहीत नाही, पण ज्यांना कधी संधी मिळाली असेल तर प्रामुख्याने या देशाचं भवितव्य वर्तवणारी ज्या दोन बातम्या येतात, त्यामध्ये पहिली बातमी होती की आपल्या देशाचा विकास दर 8.4% राहणार आहे। म्हणजे हा देश विकासाच्या दिशेने जाणार आहे असं भाकीत एकीकडे करत असताना माझं दुसरं लक्ष जे गेलं ते या देशात तुम्ही आम्ही सर्व आपल्या रक्ताचं पाणी करून जो रुपया कमावतो, जे अर्थार्जन आपण करतो, त्याचं मूल्य काय आहे याच्यावर जेव्हा लक्ष टाकलं तेव्हा लक्षात आलं की रोज एकीकडे विकासाचा गोडवा आहे, दुसरीकडे तुमच्या रुपयाचं अवमूल्यन आहे। हे जी तफावत दिसतं हे नजरेत येणं जरा कठीण आहे असं मला वाटतं। मी एक विद्यार्थी म्हणून जेव्हा याचा सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा हे सरकार या देशातील तमाम नागरिकांना गोदी मीडियाच्या माध्यमातून कशा रीतीनं फसवत नेत चाललेलं आहे याचे 2-3 उदाहरणं सांगून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे। भावंडांनो, आज देशामध्ये सगळीकडे अशांतता आहे, सगळीकडेच, कारण आपल्याला गोड आश्वासन मिळालेलं आहे या देशाच्या सरकारकडून, केंद्र सरकारकडून, की आम्हाला विकसित राष्ट्र बनायचं आहे। आणि विकसित राष्ट्र म्हणजे असं की किमान त्या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं उत्पन्न हे किमान 8 लाख रुपये दर साल असलं पाहिजे, या दिशेने तुम्हाला न्यायचं आहे। चांगलं आहे, या देशातल्या नागरिकांना दरडोई जर 8 लाख रुपये दरवर्षाला मिळणार असतील तर ते अतिशय आनंदाची बाब आहे। परंतु त्याच वेळेला एक दुसरं चित्र जे निर्माण होत आहे त्याकडे सुद्धा आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे असं मी आपणास सांगेल। आपल्या प्रत्येकाच्या घरी एक TV नावाचं एक यंत्र आहे, प्रत्येकाच्या घरी आहेत, झोपडी असेल तिथेही आहेत, महाल असेल तिथेही आहेत। आणि जास्तीत जास्त वेळ ह्या सरकारचा गवगवा करण्यामध्ये आमची गोदी मीडिया किती कार्यरत आहेत हे चित्र पावलोपावली पाहायला मिळतं। भावांनो, एक साधी गोष्ट आहे जी तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे। या ठिकाणी माझ्यापूर्वी भाषण करताना वक्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत। मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे। तो दृष्टिकोन असा आहे की जेव्हा या देशामध्ये पावसाळ्याची सुरुवात असते त्यावेळेस आपण शेतकरी बांधव सगळे कृषी केंद्राकडे धाव घेतात। कृषी केंद्रात धाव घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात असं येतं की आम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल तर किमान 10,000 रुपये क्विंटल या हिशोबाने घ्यावं लागतं। आम्हाला धानाचं जर बीज घ्यायचं असेल तर किमान 6,000 ते 7,000 रुपये क्विंटल या भावाने घ्यावं लागतं। कपाशीचं बीज घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आम्हाला 1,000 रुपये खर्च करावे लागतात। मग अशी कपाशीचा संदर्भ आला म्हणून सांगतो भावंडांनो, या देशातील कृषी मालांचं मूल्य ठरवणारी एक यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा आहे। ही कोणती खाजगी यंत्रणा नाही। सरकारी यंत्रणा सांगतं की 1 क्विंटल कापूस पिकवायला 12,500 रुपये खर्च येतो, 12,500 रुपये एका क्विंटलला। हाच कापूस जेव्हा केंद्रावर जातो तेव्हा आमच्या शेतकरी बांधवाच्या हातामध्ये फक्त 7,000-8,000 रुपये मिळतात। जर 1 क्विंटल कापसाच्या मागे
एक क्विंटल कापसाच्या मागे 4,500 ते 5,500 रुपयाचा तोटा जर या शेतकऱ्याला सहन करावा लागत असेल तर हा शेतकरी सन्मानाने जगणार कसा? आणि हा शेतकरी जगला पाहिजे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून आम्ही सांगतो की या देशात किसान सन्मान योजना सुरू आहे. आणि या किसान सन्मान योजनेचा फलित काय आहे? महिन्याला 6,000 रुपये. आणि आता महाराष्ट्राच्या यात डबल इंजिन सरकार ज्याला म्हणतो आपण, या सरकारने पुन्हा त्यात 500 रुपयाची भर घातली भावंडांनो. सरकारने पुन्हा त्यात 500 रुपयाची भर घातली भावंडांनो. दुसरा एक पर्याय सांगतो पुन्हा तुम्हाला, दुसरं उदाहरण सांगतोय किसान सन्मान योजनेचंच. सोयाबीन आम्ही जेव्हा विकत घ्यायला घेतो तेव्हा आम्हाला 10,000 रुपये क्विंटल या भावाने घ्यावं लागतं. पण आमच्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन शेतातून बाहेर निघाल्यानंतर काय भावाने आम्ही विकतो त्याचाही आपण आढावा घेतला पाहिजे. त्याला सुद्धा दर क्विंटल सोयाबीनच्या मागे 4,500 ते 5,000 रुपयाचं नुकसान सहन करावं लागतं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तरी आम्ही किसान सन्मान योजनेचे गोडवे गातो. भावंडांनो, आजकाल एक नवीन योजना आलेली आहे, आयुष्यमान योजना. त्याचा संदर्भ मग मी नंतर सांगणार आहे. आयुष्यमान योजनेमध्ये आमच्या या देशाचे पंतप्रधान जाहिरात करतात. काय जाहिरात करतात? आम्ही विकसित राष्ट्र करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन म्हणजे $5 ट्रिलियन करायची त्यांची तयारी आहे. आता $1 ट्रिलियन म्हणजे किती मलाही मोजता येत नाही. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर बघून पहा. जेव्हा तुम्ही 1च्या आकड्यासमोर 17 शून्य लावाल तेव्हा $1 ट्रिलियन होते. 17 शून्य. आम्हाला 4 शून्य माहीत आहेत, 5वा शून्य माहीतच नाही. 17चा हिशोब कसा घ्यायचा? आणि गमतीदार गोष्ट आहे, 55 कोटी लोकांना या देशात, आपल्या देशातली लोकसंख्या 142 कोटी आहे. यापैकी 55 कोटी लोकांना दरडोई 5 लाख रुपयाचं आरोग्य सेवेचं कवच केंद्र सरकार पुरवणार आहे. आता याचा हिशोब लावला तर डोकं खाजवायला लागतं आणि वाटतं ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही. अरे विहिरीतच पाणी नाही आहे, तुमच्या पोहऱ्यात कुठून येणार? जरा एकदा समजावून सांगितलं पाहिजे लोकांना. भावंडांनो, खोटं असेल तर तुमचा टीव्ही ऑन करून बघा, संध्याकाळी तुम्हाला जाहिरात दिसेल. आपण विचार करत नाही कधी. मी विचार करणाऱ्यापैकी एक आहे. आणि म्हणून सातत्यानं जर या देशातल्या माणसाला जर सन्मानानं जगवायचं असेल, या देशातल्या माणसाचं सुखदुःख संपवायचं असेल तर तुम्हाला या दिशेने विचार करणं गरजेचं आहे की या देशातील तमाम जनतेचं 80% जनतेचं शोषण जे चाललेलं आहे हे शोषण थांबलं पाहिजे. तुम्ही जो खर्च सहन करता, तुमच्या उत्पन्नातला वाटा 98% काढला जातो आणि तुमच्या हातात फक्त 2% पैसा उरतो. हे मी नाही सांगत, या देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारी जे भारतीय रिझर्व्ह बँक आहे त्यांचा अहवाल सांगतो. भावंडांनो, तुमची क्षमता फक्त 2% सेव्हिंगची राहिलेली आहे. मला वाटतं दिवसेंदिवस हा देश कर्जात बुडत चाललेला आहे. 2014 साली या देशावर जवळपास 54,00,000 कोटीचं कर्ज होतं. आज आपण या 10 वर्षाच्या काळामध्ये 54,00,000 कोटीवरनं 255,00,000 कोटीच्या वर आपल्यावरती कर्ज झालेलं आहे. 5 पटीनं कर्ज वाढलेलं आहे. एकीकडे आम्ही विकसित राष्ट्राचं स्वप्न रंगवतो आणि दुसरीकडे या देशाला आम्ही कर्जाच्या खाईमध्ये डुबवून राहिलेलो आहे. यामध्ये तुम्ही आम्ही सर्व लोक अक्षरशः गहाण ठेवण्यात आलेले आहोत. या देशात कुणीही सुखी नाही. जे या समृद्ध देशामधले नागरिक म्हणतात तेही सुखी नाही, त्यांचंही रडगाणं सुरू आहे. आणि या देशातला आमचा खालचा सरकारी नोकऱ्यामध्ये असलेला कर्मचारी किंवा सरकारी रोजगारामध्ये असलेले राबणारे आमचे कर्मचारी तेही सुखी नाहीत. व्यापाऱ्यांची गोष्ट सोडून द्या. मोठे व्यापारी जर सोडले
तर मार्जिनल व्यापाऱ्यांना 2 वेळचं जेवण मिळते की नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. सुशिक्षित बेरोजगाराबद्दल बोलणार नाही का, पण तो मोठा प्रश्न आहे. अनेक आमचे सुशिक्षित बांधव कॉम्पिटेटिव्ह टेस्टला अपिअर होतात, त्यांचे रिझल्ट येतात, कोर्टात जातात, निर्णय लागत नाही आणि रोजगारी हातात येत नाही. ही अवस्था आहे आपल्या देशामधली. मोठा कांगा होतो, विसरून जातो. भावंडांनो, एक गोष्ट मला लक्षात ठेवा, आम्ही या ठिकाणी आलो तुम्हाला फार प्रबोधन करण्यासाठी नाही, पण माझा एक विश्वास आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी आहेत आणि आम्ही नेहमी आम्हाला शिकवलं जातं, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तुमच्या हातामध्ये आमच्या सगळ्यांच्या दोऱ्या अडकलेल्या आहेत. आमच्या घरात जर पैसा येणार असेल, आमच्या घराचं आर्थिक नियोजन बरोबर असेल, तर आम्हाला 2 वेळचं जेवण आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्या आम्हाला खाऊ घालतात. पण ज्या घरात 2 वेळची भ्रांत आहे, लक्षात ठेवा मी काय बोलतो ते, ज्या घरांमध्ये 2 वेळचं जेवण मिळण्याची भ्रांत आहे, असे जवळजवळ या देशातील 80-81 कोटी लोक, आमचे पंतप्रधान छातीवर हात ठेवून सांगतात की त्यांच्यासाठी आम्ही फुकट अन्नदान योजना सुरू केलेली आहे. भावंडांनो, ज्या देशात 81 कोटी लोकांना जेवायला मिळत नाही, हे आपलं चांगलंच स्वप्न आहे का, हे एकदा पंतप्रधानांना विचारलं पाहिजे भावंडांनो. आणि याचा जवाब विचारण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. आम्ही हे केवळ रडगाणं गाण्यासाठी नाही आलो, आम्ही या ठिकाणी दंड थोपटूनच समोर आलेलो आहोत. कारण आम्ही हे प्रश्न त्यांना विचारणार. तुमच्याकडे जेव्हा मत मागायला येतील तेव्हा त्यांना विचारलं पाहिजे की आमच्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आपण एका प्रश्नाचं उत्तर, महागाईचा जो आगडोम मागच्या 10 वर्षापासून लुटमारीच्या प्रकारामध्ये चालू आहे त्याच्यावर